नमस्कार. मी पुष्कर. मी तुमच्यासमोर मीच लिहिलेली एक भयकथा सादर करणार आहे. ही भयकथा संपूर्णपणे काल्पनिक असून याचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. संबंध आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा. या भयकथेतून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा मुळीच हेतू नाही. भयकथेचं नाव आहे कोकण आणि आम्ही रूममेट्स. साधारण 15-16 वर्ष जुनी गोष्ट आहे. मला माझ्या मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठी माझा नंबर कोकणातल्या एका कॉलेजला लागला होता. मी मूळचा धुळ्याचा आणि आमच्यापैकी कोणीच कोकणात गेलं नव्हतं. पण सगळ्यांनी निर्णय घेऊन ठरवलं की तिकडे शिकायला जायचं आणि कोकणात शिकायला मिळणार म्हणून मी जरा जास्तच खुश होतो. कोकण कोणाला नाही आवडणार. तिथला निसर्ग, समुद्र, लोक सगळं म्हणजे सगळंच छान. सह्याद्रीच्या कुशीतच मी शिकायला चाललो होतो. त्यामुळे आनंदच आनंद होता. उत्सुकता होती, पण सोबत वेगळ्या गोष्टी पण ऐकायला मिळत होत्या. त्या म्हणजे कोकणातल्या भूतांच्या. जाताना मला काही ओळखीच्या लोकांनी अंगारा आणून दिला होता. पायात काळा धागा बांधून दिला होता. हातात देवीचं कडं आणून दिलं होतं. माझा आणि माझ्या घरच्यांचा कधी याच्यावर विश्वास नव्हता, पण त्यांनी ओळखीच्या लोकांना सगळं करू दिलं. सगळ्यांनीच अगदी मला सांगितलं होतं की सांभाळून राहा तिथे. तिकडे भूतं असतात आणि वाईट शक्ती असतात. रात्री एकटं फिरायचं नाही. जरी एकटं फिरावं लागलं तरी सोबत अंगारा ठेव. मला हे सगळं ऐकताना असं वाटत होतं की हे सगळं असं का सांगताय. थोडं हसू पण येत होतं आणि विश्वास ठेवावा का नाही हेच कळत नव्हतं. कारण असं मी कधी ऐकलं नव्हतं आणि आमच्या घरात देखील अशी चर्चा कधीच व्हायची नाही. पण तिकडे काही अशा गोष्टी घडल्या की त्यावर मला विश्वास ठेवावाच लागला. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय देखील नव्हता. स्वप्नात देखील कधी विचार केला नव्हता अशा काही गोष्टी तिथे घडल्या. मला कोकणात सोडायला माझे आई बाबा आणि दादा आले होते. तेव्हा आमची मारुती 800 गाडी होती. त्यात आम्ही चौघे आणि माझं सामान असे चाललो होतो आणि सोबत कोकणातला निसर्ग आणि आवडीचे गाणे असा छान प्रवास सुरू होता. आम्हाला पोचायला रात्र झाली होती आणि जेव्हा तिकडे रात्र झाली तेव्हा कळलं की कोकणातली रात्र म्हणजे काय आणि किर्र अंधार कशाला म्हणतात ते. माणसं देखील तुरळकच. अगदी एखादाच माणूस पास व्हायचा. आम्ही हळूहळू जात होतो कारण कॉलेजच्या ठिकाणी जायच्या आधी आम्ही एका हॉटेलला मुक्कामाला गेलो होतो. तिकडे आम्ही सगळे 2 रात्र एकत्र राहिलो. मस्त मजा केली. सोबत कधी असा वेळ घालवला नव्हता. असा छान वेळ घालवला कारण पुढच्या संकटांना तोंड देण्यासाठी जसं काही ही पूर्वतयारीच होती. कॉलेजला ॲडमिशन झाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली ती रूम शोधण्याची. आई बाबा आणि दादा तोवर सोडून परत आमच्या गावाकडे जायला निघाले होते. एकटं एकटं वाटत होतं, पण तिथे काही मित्रांशी छान ओळख झाली होती आणि त्यांच्याशी छान ट्युनिंग देखील जमलं होतं. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण एकत्र रूम शोधूया. आम्ही एकूण 5 जण होतो आणि आम्हा सगळ्यांसाठीच कोकण अगदीच नवीन होतं. विक्रम हा सांगलीचा होता, बाल्या मुंबईचा, किशोर आंबेजोगाईचा, भूषण जळगावचा आणि मी पुष्कर धुळ्याचा. आम्ही सगळ्यांनी एकत्र रूम शोधायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी जाऊन जाऊन विचारपूस करत होतो आणि रूम बघत होतो. पण सगळेजण आधीपासून चांगल्या घरांमध्ये राहायचे. त्यामुळे आम्ही सगळे साधी घरं शोधत होतो की साधं घर पाहिजे, जसं अगदी कोकणात असतं ना तसं. पण आम्हाला कोणालाच लवकर घरं आवडत नव्हती. आमचं समाधानही होत नव्हतं आणि आम्हाला घर जरा मध्यवर्ती ठिकाणी पण हवं होतं, जेणेकरून आम्हाला कॉलेजला पायी जाता येईल. असं करत करत आम्ही एका बिल्डिंगपाशी पोहोचलो आणि ही बिल्डिंग आपल्याला राहायला ठीक राहील असा विचार आम्ही सगळ्यांनी केला. पण ते घर भाड्याने घ्यायच्या आधी जर आम्हाला काही गोष्टी कळल्या असत्या तर खूप बरं झालं असतं आणि आमच्या आयुष्यातले ते भयानक दिवस देखील आम्ही बघितले नसते. असो, ती बिल्डिंग 4 मजल्यांची होती आणि दिसायला ठीकठाक होती. आमच्या सगळ्यांच्या मनात एकच विचार आला की आपण इकडे घर घेऊया. जर मिळत असेल तर बघूया. आम्ही विचारपूस करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या लोकांना विचारायला लागलो की इथे कुठे घर आहे का. बऱ्याच जणांनी सांगितलं की 1-2 घरं आहेत इथे.
कोणी कोणी आमचे नंबर घेऊन ठेवले आणि एक दिवस तिथल्या एका मालकाने आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही घर बघायला गेलो. आमचा भेटायचा दिवस ठरला आणि आम्ही मालकासोबत घर बघण्यासाठी गेलो. त्यांचं नाव वेंगुर्लेकर. जसे ते वेंगुर्लेकर आणि त्यांची बायको आमच्यासोबत घर दाखवण्यासाठी आले तसं बऱ्याच लोकांच्या कपाळावर आठ्या आल्या. बरीच जण साशंक नजरेने त्यांच्याकडे बघत होते. काही काही लोक घाबरली होती तर काही काही खूप रागराग करायला लागली होती. एक जण त्यांच्याकडे तावातावात त्यांच्या अंगावर आला आणि म्हणाला, वेंगुर्लेकर, तुम्हाला सांगितले होते ना हे घर उघडायचं नाही म्हणून आणि भाड्याने द्यायचंच नाही म्हणून. तुम्हाला गिराईक दिसलं चांगलं की आले परत भाड्याने द्यायला. खबरदार जर घर उघडलात तर. आम्हाला काही कळत नव्हतं काय चाललंय ते. त्यांची बायको आम्हाला म्हणाली, यांच्याकडे लक्ष नका देऊ, हे आमचे भाऊबंदकीमधले आहेत. यांना सहन होत नाही आमचं इतकं चांगलं चालू आहे, आम्हाला इतकं चांगलं घर मिळालंय ते. आम्हाला वाटलं की ठीक आहे, असं असेल काहीतरी, म्हणून आम्ही जास्त शंका न घेता ते घर पाहायला गेलो. हे घर दुसऱ्या मजल्यावर होतं. आज शिरताच पहिले हॉल होता, जो बऱ्यापैकी मोठा होता. हॉल संपला की लगेच डाव्या हाताला संडास बाथरूम होतं. तिथून 5 पावलं पुढे गेलो की किचन होतं आणि किचनमधून उजवीकडे वळालो की अजून एक बेडरूम होती. बाथरूममध्ये नळ पण होता, पण पाणी खूप कमी असल्यामुळे आत एक ड्रम पण होता आणि बाथरूममध्ये अजून एक दार होतं जिथून आत संडास होता. आतली जी बेडरूम होती तिथून बाथरूम स्पष्ट दिसायचं. रस्त्याच्या दिशेला त्या घराच्या सगळ्या खिडक्या होत्या, जिथून खालचं मेन मार्केट दिसायचं. आम्ही त्या खिडक्यांपाशी गेलो तर खालचे सगळे लोक त्याच घराकडे बघत होते. आम्हाला काही कळायला मार्ग नव्हता, पण त्या वेळेत आणि त्या वयात आम्हाला काही कळत नव्हतं. आम्ही त्यांना विचारलं की हे लोक असं का बघतायत? आम्हाला हे घर घेतल्यानंतर काही त्रास तर नाही होणार ना? असं असेल तर आम्ही दुसरं घर बघतो. तर ते म्हणाले, काही काळजी करू नका, ते आम्हाला काहीच करू शकत नाही. वेंगुर्लेकर तसे धडधाकट, बलवान आणि पैसेवाले दिसतच होते, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवला. आम्ही घर बघून खाली उतरायला लागलो तर आम्हाला कळलं की काही लोक पण त्या बिल्डिंगमध्ये राहतात. त्यामुळे आम्ही जरा निश्चिंत झालो. जिना जरा जुनाट होता आणि त्या जिन्याला सिमेंटची जाळी देखील होती, जिथून थोडा उजेड आत येत होता. खाली उतरल्यावर आम्हाला दिसलं, मागच्या बाजूला एक पडकी भिंत होती. आम्ही नीट बघितली तर लक्षात आलं की ती एक पडकी विहीर होती, जी अर्धवट बुजवलेली होती आणि ते जरा जास्तच ओसाड आणि भीतीदायक वाटत होतं. पण विक्रम म्हणाला, अरे तिकडे मी आत्ताच एक बाई पाहिली जी बाळाला घेऊन बसली होती, काय टेन्शनचं काम नाहीये. आम्ही सगळे म्हणालो, अच्छा असं आहे का, मग ठीक आहे. आणि आम्ही तो फ्लॅट भाड्याने घ्यायचं ठरवलं. आम्ही तो फ्लॅट भाड्याने का घेतला, आम्ही तो निर्णय का घेतला, ते आठवून अजूनही पायाखालची जमीन सरकते. काही अशा घटना त्या घरात घडल्या की ज्याचा आम्ही कधी आयुष्यात विचार देखील केला नव्हता. विचार केला तरी अजूनही धडधड वाढते. आम्ही त्या घरासाठी थोडं आगाऊ भाडं दिलं आणि तिथे आम्ही राहायला गेलो. राहायचा दिवस आला तसा आम्ही थोडं थोडं सामान आणायला लागलो. तसा समोरचा कटिंगवाला आमच्याकडे आला आणि म्हणाला, अरे कशाला घेताय हे घर तुम्ही? नका घेऊ, नसता त्रास कशाला करून घेताय, ऐका माझं. आम्ही त्याला म्हणालो, अरे कसला त्रास, काय आहे हे प्रकरण? आम्हाला पर्याय नाही आहे रे, आम्हाला राहायला जागाही नाही दुसरी, आम्ही कुठे जाऊ आता राहायला? आम्ही राहतो इथे, बघू यार काय होतं ते. पण त्याला नक्की काय सांगायचं होतं ते त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हतं. तो म्हणाला, ठीक आहे, राहा इथे, तुमची मर्जी. आणि इतकं सांगून तो निघून गेला. आम्ही सामान रूमच्या दिशेने न्यायला लागलो आणि जिन्यात जाणार तितक्यात विक्रम म्हणाला, मी एकदा मागच्या बाजूला जाऊन बघून येतो काय आहे तिकडे ते. मी म्हणालो, अरे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, काही का असे ना. पण तो म्हणाला, मी येतो जाऊन. तो मागे गेला बघायला, 2 मिनिटांनी परत आला. तो म्हणाला, अरे काही नाही मागे, त्या विहिरीची ओसाड जागा आहे, तिकडे एक पार्लर आहे आणि एक बाई आपल्या बाळाला घेऊन बसली आहे, काय नाही. मी म्हटलं ठीक आहे, चल आता घरात जाऊ आणि तिथलं बघू सगळं. तेवढ्यात बाल्या म्हणाला, विक्रम, जास्त इकडे तिकडे काही फिरू नको, लोकांना आवडणार नाही. आधीच आपण भांडण केल्यासारखं हे घर ताब्यात घेतलंय, त्यात अजून वांदे नकोत. मी, भूषण आणि किशोरने याला दुजोरा दिला. विक्रम त्यावर काहीच बोलला नाही. आम्ही घरात गेलो आणि घर बघू लागलो. दार लावून आम्ही साफसफाई सुरू केली. आपापलं सामान जागेवर लावायला लागलो. आता रूमवरून चर्चा सुरू झाली की कुठली रूम कोणी घ्यायची. किशोर तर आधीच आत जाऊन त्या बेडरूममध्ये लोळत पडला होता आणि विक्रम तो पण तिकडेच गेला. बाल्या म्हणाला, मी एकटा राहील, मला कोणीच नको माझ्यासोबत माझ्या रूममध्ये. मग त्याला एकच रूम होती,
ते म्हणजे स्वयंपाकघर, आणि त्याने त्याचं बसस्थान तिथे मांडलं. उरलो मी आणि भूषण. आम्ही दोघांनी हॉलमध्ये राहायचं असं ठरवलं. आमची तयारी चालू होती तितक्यात आमचं दार जोरात वाजलं. आम्ही दचकलो की कोण आलं. आपल्याला तर कोणीच ओळखत नाही. घडलेले सगळे प्रसंग बघता आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन दार उघडलं. तर समोर एक काकी उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, मी इकडे बाजूच्या घरात राहते, तुमची शेजारी आहे, आणि त्यांनी गरम गरम चहा आणि पोहे आमच्यासाठी करून आणले होते. आम्ही इतके खुश झालो आणि त्यांना आत बोलावू लागलो, तर त्यांनी साफ नकार दिला. त्या म्हणाल्या, नको, मी इथेच बरी आहे, नको दुसराच त्रास मागे. आम्ही एकदम विचारात पडलो. आतून काका पण बाहेर आले आणि म्हणाले, पोरांनो, जपा स्वतःला, काही वाटलं तर आम्हाला लगेच आवाज द्या, तुम्ही एकटे नाही आहात, आम्ही आहोत. आम्हाला काहीच कळेना, पण जाऊ दे म्हटलं, आधी खाऊन घेऊ भरपूर, मग बघू. काका काकी परत गेले. आम्ही भरपूर खाल्लं आणि जरा वेळ लोळलो. विक्रम जरा शांतच होता. त्याने त्याची जागा निवडली होती, तिथून त्याला बाथरूम स्पष्ट दिसत होतं, आणि किशोरने खिडकीजवळची जागा पकडली. ते दोघं खिडकीजवळ गेले आणि बाहेर बघत होते. बाहेर बघून झाल्यावर विक्रम म्हणाला, अरे त्या बाईला राहायला काय घर नाही आहे का? सारखी बाहेरच दिसते बाळाला घेऊन, आणि आपल्या घराकडे काय बघत होती काय माहीत. तसा किशोर म्हणाला, कुठली बाई रे, मला तर नाही दिसली. विक्रम म्हणाला, जाऊ दे, नसेल दिसली तुला. काकी थोड्या वेळाने ताटल्या घ्यायला आल्या. त्या मला म्हणाल्या, सांभाळून राहा, घरात देवाचा फोटो लावून ठेवा, नसेल तर मी देते. त्या म्हणाल्या, तुम्ही जर मला विचारलं असतं तर मी नसतं राहू दिलं बाळांनो तुम्हाला इथे. अशा वाक्याने अजून धडधड वाढली की सगळेच असं का बोलतायत, काय आहे इथे नक्की. मी विचारलं की काय आहे काकी इथे नक्की, असं काय आहे. त्या म्हणाल्या, प्रत्येकालाच अनुभव येतो असं नाही, त्यामुळे काळजी करू नका, पण जर काही वाटलं तर सांगा. मी म्हटलं, हो काकी. असं म्हणून काकी गेल्या. मी मित्रांना आवाज दिला, त्यांना सगळा प्रकार सांगितला. सगळे म्हणाले, बघू काय होतं ते. त्या रात्री आम्ही झोपायला गेलो. मध्यरात्री साधारण 2:40 झाले होते आणि बाथरूममध्ये अचानक जोरात आवाज आला. आम्ही एकदम दचकून उठलो. सगळे ताडकन उठले. बाल्या पटकन उठून बाथरूम जवळ गेला आणि बघितलं तर म्हणाला की काही नाही रे, झोपा शांत. मग्गा पडला ड्रमवरून खाली. आम्ही सगळे थोडे निश्चिंत झालो आणि परत झोपलो. सकाळी सगळं आवरून झाल्यावर आम्ही थोडं बाहेर जाणार होतो आणि घरासाठी काही वस्तू विकत घेणार होतो. पण विक्रमच्या आईने त्याला सांगितलं की आज काय बाहेर जाऊ नका रे पोरांनो खरेदी करायला. आज अमावस्या आहे ना, तर नका घेऊ काही नवीन वस्तू, उद्या घ्या. आम्ही म्हणालो ठीक आहे, आज राहू देऊ आणि उद्या घेऊया. असं म्हणत परत रूमवर जायला लागलो तर जाताना एक बाई मागच्या बाजूला चालत येत असताना आम्हाला दिसली. एकदम हळूहळू, आणि सगळ्यांच्या नजरा चुकवत ती बाई येत होती. डोक्यावर ओढणी घेतली होती आणि सारखी नजर इकडे तिकडे करून बघणं चालू होतं. आम्ही म्हटलं, ही अशी काय करते. असं म्हणून आम्ही सगळे तिच्यावर नजर ठेवायला लागलो. तर ती आली. तिने ओढणीमध्ये काहीतरी बांधलेलं होतं. ते तिने काढलं आणि मागच्या पडक्या विहिरीच्या दिशेने ते फेकलं. विहिरीत पडलं का नाही हे तिने नीट बघितलं आणि तिथून निघून गेली. आम्हाला काही कळलंच नाही. आम्ही जिन्याच्या इथून गुपचूप सगळं बघत होतो. आम्ही ठरवलं की कोणाला तरी हे विचारूया, पण कोणाला ते काहीच कळत नव्हतं. आम्ही तो दिवस तसाच जाऊ दिला, पण मनात सारखा तोच विचार येत होता. असं वाटायला लागलं की हे लोक आपल्याला वेगळ्याच कारणासाठी तर अडवत नव्हते ना. त्या वेंगुर्लेकरांना भलत्याच कारणासाठी अडवत होते का. 2-3 दिवस गेले, पण आमच्या सगळ्यांच्या मनात काही ना काही सुरू होतं, कारण रोज काही ना काही नवीन घडत होतं. एक रात्र आम्ही सगळे झोपलो होतो आणि अचानक आमच्या बाथरूमचा दरवाजा आपोआप उघडबंद व्हायला लागला. आम्हाला आधी कळलं नाही की काय होतंय, पण विक्रमला ते स्पष्ट दिसत होतं की काय होतंय. तो एकाएकी ओरडला की हे दार असं उघडबंद का होतंय. तसं आम्ही झोपेतून ताडकन उठलो आणि पटकन ते दार हाताने धरलं. आम्हाला वाटलं फायबरचं ते दार, कितीक वजन असणार आहे त्याचं, हवेने उघडबंद होत असेल. पण आम्ही जसं तो दरवाजा आमच्या बाजूने ओढायला लागलो तसं वाटलं की कोणीतरी आतून ताकद लावून तो दरवाजा ओढून घेतंय. किशोर आणि बाल्या तो दरवाजा खूप ओढायचा प्रयत्न करत होते. मी आणि भूषण त्यांना थोडी थोडी मदत करत होतो, पण नाही, काही केल्या तो दरवाजा बंद होत नव्हता. आम्ही खूप घाबरलो. सगळेजण एकमेकांना समजावत होतो की काही नाही, काही नाही, काही काळजी करू नका, पण विक्रम काहीच बोलत नव्हता. तो आत तसाच झोपून होता. भिंतीवर मान घेऊन तो तसाच घाबरलेल्या नजरेने आमच्याकडे बघत होता. त्याला त्याची खूपच भीती मनात बसली होती.
तो दरवाजा आम्ही कसाबसा बंद केला आणि घाबरून सगळे एकाच खोलीत बसलो होतो. विक्रमसोबत. काय करावं काहीच कळत नव्हतं. हे काय झालं हेच कळत नव्हतं. बाल्या म्हणाला, मी बघून येतो आत काय आहे ते. मी त्याला म्हटलं, चल आपण एकत्र बघू. आपण उगाच कशाला तरी घाबरत असू. आत आम्ही बघितलं तर दाराला एक दोरी बांधलेली होती. आम्ही म्हटलं कदाचित त्याच्यामुळे नसेल लागत दार. पण किशोर म्हणाला, कसं शक्य आहे ते? मी आणि बाल्याने पूर्ण जोर लावला होता, ते नव्हतंच बंद होत. बाल्या आणि मला पण माहिती होतं की खूप जोर लागला होता, पण मनातून भीती घालवण्यासाठी ही सगळी उठाठेव. खूप धडकी भरली होती मनात. त्या रात्री आम्ही सगळे एकत्रच झोपलो, सकाळ होण्याची वाट बघत. सकाळी उठलो आणि सरळ काकींच्या घराचं दार वाजवलं. काकी म्हणाल्या, काय झालं? इतक्या सकाळी सकाळी आला तिथे? सगळं बरं आहे ना? कदाचित त्यांना आमच्या चेहऱ्यावरून कळलं होतं की काहीतरी बिनसलं आहे. आम्ही सगळे खरंच खूप विचारांमध्ये होतो. आम्ही काकींना म्हणालो की काही नाही, घरची जरा आठवण येत होती म्हणून तुमच्याकडे आलो. काकी म्हणाल्या, नाही, खरं काय कारण आहे ते मला सांगा. मग आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे बघून त्यांना सांगितलं की 4-5 दिवसांपूर्वी आम्ही रात्री झोपलेलो असताना बाथरूममध्ये एकदम जोरात आवाज आला. आम्ही घाबरलो, पण ते काही नाही, मग्गा खाली पडला होता असं आम्हाला दिसलं. काकी म्हणाल्या, अरे त्यात काय, पडला असेल तो खाली आपोआप, होतं असं कधीतरी. आम्ही म्हणालो, हो ते बरोबर आहे, पण काल रात्री बाथरूमचा दरवाजा आपोआप उघड बंद होत होता. बराच वेळ असं झालं. किती ताकद लावत होतो तरी पण तो बंद होत नव्हता. कसा बसा तो बंद झाला. मागे दोरी होती त्याला, पण त्याने नव्हतं होत ते. कसं काय होत असेल? आम्ही थोडे घाबरलो होतो म्हणून तुमच्याकडे आलो. काकींना सगळं कळलं होतं, पण त्या कळून न कळल्यासारखं करत होत्या. त्या म्हणाल्या, काही नाही रे, कशाला घाबरतायत, काही नाही असं, नसता विचार नका करू, आणि हसायला लागल्या. विक्रम तर काहीच बोलत नव्हता. त्याला खूपच धडकी भरली होती. आम्ही थोडा चहा घेऊन परत घरी आलो, त्याच विचारांमध्ये. तिकडे काकी काकांना म्हणाल्या, का हो, ह्यांना पण तिने त्रास द्यायला सुरुवात केली आहे का? बिचाऱ्या पोरांना नको त्रास द्यायला हो, खूप चांगली पोरं आहे ती. आपलं सगळं घरदार सोडून ते इथे आले आहेत. त्यांच्यासोबत काही वेडवाकडं नको व्हायला. आणि रडायला लागल्या. काकांनी त्यांना समजावलं, काही विचार नको करूस, काही होणार नाहीये त्यांना, आपण पूर्ण लक्ष ठेवू त्यांच्याकडे. आणि नेमकं मी हे ऐकलं, कारण मी त्यांच्या घरी जात होतो त्या बाईबद्दल सांगायला, जी काल गुपचूप विहिरीत काहीतरी फेकून गेली होती. आणि मला प्रचंड धडकी मनात भरली. पण काही होणार नाही, काही होणार नाही असं मी स्वतःला समजावत होतो. आणि काही नाहीच आहे अशा आवेशात मी घरात गेलो. सगळ्यांना म्हणालो की काही काळजी करू नका रे पोरांनो, काहीच झालं नाहीये, निवांत राहा, आज पार्टी करू निवांत. सगळे खुश झाले, पण विक्रम मात्र शांत होता. आम्ही त्याला समजावू लागलो. त्याला खोदून खोदून विचारत होतो की का शांत आहेस, नको विचार करू, आम्ही कायम सोबत आहोत तुझ्या, टेन्शन नको घेऊस. तसा तो थोडा हसला आणि म्हणाला, ठीक आहे, चला आज पार्टी करू. सगळ्यांच्या मनात काही ना काही चालू होतं, पण कोणीच काही दाखवत नव्हतं. विक्रम तर पूर्णपणे त्याच विचारांमध्ये होता. त्याला असं काय दिसलं होतं की जे कोणालाच माहित नाही. आमच्या मित्रांची पार्टी करण्याचं ठरलं होतं आणि आम्ही त्या रात्री पार्टी केली पण. सगळ्यांच्या मनातून भीती घालवण्यासाठी असं काहीतरी करावंच लागणार होतं. सगळे खुश होते, पण अचानक काहीतरी झालं आहे असे शांत होत होते. भूषण त्याच्या गावाकडच्या काही आठवणी सांगत होता. किशोर काहीतरी वेगळं सांगत होता. प्रत्येक जण काही ना काही करून विसरण्याचा प्रयत्न करत होता. विक्रम मात्र काहीच बोलत नव्हता. तो एकदम शांत होता आणि सारखा बाथरूमकडे बघत होता. माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं, कारण त्यालाच असं काहीतरी माहीत होतं की जे आम्हाला कोणालाच नव्हतं माहीत. आमची पार्टी संपली होती आणि आम्ही झोपायची तयारी करायला लागलो. जो तो आपापल्या जागेवर जायला लागला. अचानक विक्रम माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी आजच्या दिवस इकडे झोपू का? मला तिथे नाही झोपायचंय, प्लीज आजच्या दिवस झोपू दे. मी म्हटलं, अरे ठीक आहे, झोप इथेच, प्लीज वगैरे काय. तसा तो पटकन आत गेला आणि त्याची उशी चादर घेऊन आला आणि आमच्या बाजूला येऊन झोपला. सगळे झोपायला गेले. विक्रम मात्र काही झोपत नव्हता. त्याची चुळबुळ सुरू होती. माझ्या लक्षात येत होतं आम्ही तसंच झोपून गेलो. त्याला पण नंतर झोप लागली. त्या रात्री काही वेगळं घडलं नाही असं आम्हाला वाटलं, कारण आम्हाला कोणाला शुद्ध नव्हती. आदल्या रात्री काहीच झोप झाली नव्हती आणि पार्टी पण झाली होती, त्यामुळे सगळे गाढ झोपले होते. सकाळी आम्ही उठलो आणि सगळे आवरायला लागलो. विक्रम आम्हाला म्हणाला, कोणीतरी प्लीज इथे थांबा, माझी आंघोळ होईस्तोवर.
मला बाथरूममध्ये जायला प्रचंड भीती वाटते. आम्हाला आता परिस्थितीची तीव्रता जाणवत होती. आम्ही एक एक करून थांबत होतो आणि आवरत पण होतो. त्या दिवशी आम्ही कॉलेज करून आलो. संध्याकाळी IPL बघायला जायचं असा आमचा विचार चालू होता आणि एका मित्राच्या रूमवर जायचं असं ठरलं. आम्ही तसे सगळे गेलो. मॅच बघताना रात्री उशीर व्हायला लागला होता, म्हणून आम्ही मॅच अर्धवट सोडून निघालो. विक्रमला क्रिकेट खूप आवडायचं, म्हणून तो म्हणाला, मी थांबतो इथेच, मॅच संपवून येतो मी. ती दुसरी रूम आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटांवर होते. आम्ही सगळे निघालो. आमची रूम जरा उतारावर होती, म्हणजे एक मोठा उतार होता आणि तो उतार पूर्ण केल्यावर आमची रूम होती. रात्री 11:30 वाजता आम्ही सगळे परत आलो. रात्रीचे 12 वाजायला आले होते. आमच्या गप्पा चालू होत्या. अचानक आमचं दार वाजलं. दार उघडून बघतो तर तिथे विक्रम उभा होता, घामाने भिजलेला आणि घाबरलेला. त्याला खूप थरथर सुटली होती. आम्ही सगळे एकदम म्हणालो, काय झालं रे? तसा तो आत आला आणि पाणी मागू लागला. आम्ही त्याला पाणी दिलं. आम्ही सगळे विचारत होतो, काय झालंय, काय झालंय, असा का घाबरलेला आहे, सांग ना. तो काहीच बोलत नव्हता, पाणी गटागट पित होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, ती बाई, ती बाई. परत पाणी प्यायला लागला. आम्ही म्हटलं, कोण बाई, काय बोलतोय, नीट सांग. तो म्हणाला, मॅच संपवून मी निघालो. उतारावरून खाली येत होतो. कोणी म्हणजे कोणीच नव्हतं तिकडे. अचानक एक माणूस माझ्या बाजूने जोरात पळत गेला. बऱ्यापैकी अंधार होता. आमच्या त्या रस्त्यावर पूर्ण उतारावर फक्त एकच पिवळा लाईट होता. तो म्हणाला, तो माणूस नुसता पळत नव्हता, तर जोरजोरात ओरडत होता, ती आलीये, ती आलीये. मला काहीच कळत नव्हतं. त्याचा जोरदार धक्का मला लागणार होता, पण मी वाचलो. थोडा पुढे आलो तर एक सायकल रस्त्याच्या मधोमध पडली होती. मी तिच्याकडे बघायला लागलो नीट. तसा तो माणूस परत मागून ओरडला, हात नको लावूस त्या सायकलला, तशीच पडू दे तिला. ती बसली होती माझ्या मागे. माझी सायकल जड झाली अचानक, म्हणून मागे बघितलं तर ती बसली होती आणि माझ्याकडे बघून हसत होती ती. मी तशीच सायकल फेकली आहे ती खाली, हात नको लावूस. तो माणूस सगळे हे मला खूप जोरजोरात ओरडून आणि घाबरत सांगत होता आणि एकाएकी तो डोक्याला हात लावून खाली मान घालून स्तब्ध उभा राहिला. मी तसाच घाबरत घाबरत निघालो. हळूहळू अंदाज घेऊन चालत होतो. तितक्यात मला एक आवाज आला, भाऊ, ए भाऊ, ऐकणार रे भाऊ. मला काही कळलंच नाही. मी इकडे तिकडे बघितलं तर उतारावर जे आजोबांचं नारळाचं दुकान आहे ना, तिथे ती बसली होती. तो माणूस परत ओरडला, ऐकू नकोस तिचं, ती अशीच आवाज देते. आम्ही सगळे शांततेत ऐकत होतो. आम्हाला अंगावर काटा आला होता. काय करावं काहीच कळत नव्हतं. विक्रम परत म्हणाला, अरे ती तीच बाई होती. आम्ही म्हणालो, कोण बाई? तर विक्रम एकदम किशोरला म्हणाला, बघ, तुला ती बाई दिसली नव्हती बघ, जे मार्केटमध्ये मला खाली दिसली होती. आणि मी तुम्हाला म्हणालो होतो बघा, आपण जेव्हा रूम बघायला आलो होतो तेव्हा, की काही काळजी करू नका, मागे एक बाई बाळाला घेऊन बसली आहे. तर ती तीच बाई आहे. तीच बाई मला आज आवाज देत होती. तिच्याजवळ एक गाठोडं पण होतं आणि हातात तेच बाळ होतं. पण पण तो थांबला. आम्ही म्हणालो, काय झालं, काय झालं, बोल ना. तो म्हणाला, पण ह्या वेळेला ते बाळ पण माझ्याकडे बघून हसत होतं. आम्हाला धडकीच भरली. सगळे प्रचंड घाबरलो. आमच्यासोबत एक तिथेच राहणारा आमचा मित्र पण होता. तो म्हणाला, चल रे, आपण बघून येऊ कोण आहे ते, कशालाही घाबरता तुम्ही. आमची हिंमत होत नव्हती, पण मी म्हटलं, चल बघून येऊ. आम्ही थोडे घाबरत घाबरत जात होतो. आम्ही त्या जागेवर पोहोचलो. हळूहळू अंदाज घेत होतो, पण आम्हाला काहीच दिसलं नाही. आजूबाजूला सगळीकडे बघितलं, पण काहीच दिसलं नाही. आम्ही परत रूमवर यायला लागलो. जिनावर चढत होतो तितक्यात काकींनी दरवाजा उघडला. त्या जरा काळजीत वाटत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. त्यांनी आम्हाला विचारलं, काय रे, काय झालं मुलांनो, इतक्या रात्रीचं कुठे फिरताय, सगळं ठीक आहे ना? आम्ही सगळे घाबरतच म्हणालो, हो ठीक आहे काकी, आणि आत जायला लागलो. काका पण मागे खुर्चीत बसून आमच्याकडे बघत होते. त्यांना कशाची जाणीव होत होती का ते नाही माहीत. आम्ही आत शिरलो. भूषणने विचारलं, काही दिसलं का? आम्ही नकारार्थी माना हलवल्या. आत जाऊन विक्रमला सांगितलं की काहीच नाहीये तिथे, असं काय घाबरतोय, नको घाबरू, कोणीच नव्हतं. तो म्हणाला, नाही नाही, ती तिथेच होती, मला बोलवत होती, आणि ती तीच बाई होती जी मला प्रत्येक वेळेला दिसली आहे, माझ्यावर विश्वास ठेवा रे. आणि आणि त्या रात्री. तो परत शांत झाला. तो काहीच बोलत नव्हता. आम्ही म्हटलो, काय त्या रात्री, सांग. तो काहीच बोलत नव्हता. आम्ही म्हणालो, अरे सांग ना, काय त्या रात्री. तो म्हणाला, त्या रात्री बाथरूमचा दरवाजा काही आपोआप हलत नव्हता. मला सगळं स्पष्ट दिसत होतं.
आत काय घडतंय ते सगळं मला दिसत होतं. तो खूपच थरथर कापत होता. आम्ही त्याला शांत करायचा प्रयत्न करत होतो, पण त्याला बाथरूममध्ये काय दिसलं असेल याचीच धडकी आम्हाला भरली होती. आम्ही त्याला म्हणालो, काय होतं त्या रात्री बाथरूममध्ये? तो म्हणाला, तो जो आपल्या पाण्याचा ड्रम आहे ना, तो स्पष्ट दिसतो मला माझ्या गादीवरून. मी त्या रात्री झोपलो होतो आणि अचानक बाथरूमचा दरवाजा उघड बंद व्हायला लागला. कर्र असा तो आवाज करत होता आणि मला जाग आली. कसला आवाज येतोय म्हणून मी बघत होतो, तर माझं लक्ष लगेच त्या दरवाजाकडे गेलं. थोडा झोपेत असल्याने मला आधी काही नीट दिसत नव्हतं. मी नीट प्रयत्न करायला लागलो तेव्हा मला जे दिसलं ते बघून माझा जवळजवळ जीवच गेला होता. ते दार काही आपोआप उघड बंद होत नव्हतं. ती बाई पांढरी साडी नेसून आपल्या त्या पाण्याच्या ड्रमवर बसली होती, ते पण उक्कड, बाळाला तशीच घेऊन. ती ते दार आतून ढकलत होती आणि परत ओढत होती आणि ते करता करता एक टक माझ्याकडे ती बघून दात दाखवत हसत होती. असं ती सारखं करत होती बराच वेळ. मला काहीच सुधरत नव्हतं. असं वाटत होतं की मी अडकलो आहे कुठल्या तरी जाळ्यात. माझ्या चादरीतून मला बाहेरच निघता येत नव्हतं. असं वाटलं कोणीतरी घट्ट अडकवून आणि पकडून ठेवलं आहे मला आतमध्ये. पण कसा बसा आवाज फुटला आणि मी जोरात ओरडलो आणि तुम्हाला जाग आली. जशी जाग आली तशी ती अजून चिडली, पण तुम्ही ते दार घट्ट ओढायचा प्रयत्न करत होतात म्हणून तिला जावं लागलं तिथून. हे सगळं इतकं भयानक आणि भयावह होतं की याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही हेच कळत नव्हतं. सगळेच प्रचंड घाबरलेले होते. कोणीच काही बोलत नव्हतं. सगळ्यांना घाम फुटलेला होता आणि थरथर सुटली होती. आमच्यासोबत जो तिथलाच आमचा मित्र होता रघुराज, तो आम्हाला म्हणाला की चला सगळ्यांनी आज इथे काही थांबू नका आज. घरी चला माझ्या, गच्चीवर झोपू सगळे. पण विक्रम म्हणाला, नको, तुम्ही सगळे इथेच थांबा आज माझ्याजवळ. आपण कुठेच नको जायला. आम्ही म्हणालो ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. असं म्हणून आम्ही सगळे त्याच्याच खोलीत बसलो. देवाचे गाणे तर सुरूच होते. घाबरलो होतो, पण विक्रमसाठी स्ट्रॉंग राहावं लागणार होतं. कारण आम्हाला तर काहीच दिसत नव्हतं. जे दिसत होतं ते त्यालाच. त्यामुळे त्याच्यासोबत राहणं महत्त्वाचं होतं. आम्ही सगळे तिथेच बसलो होतो. प्रत्येकाला थोडी थोडी झोप लागत होती. मी आणि रघुराज त्या बेडरूमच्या खिडकीमध्ये वर चढून बसलो होतो. पाय रूममध्ये खाली सोडून बसलो होतो. खिडकीकडे पाठ होती आमची. रात्रीचे 3:30 झाले होते. सगळे गाढ झोपेत जात होते. आम्हाला पण खिडकीत बसून झोप येत होती. आम्ही पण तिथेच बसून पेंगत होतो आणि झोपतही होतो. कसला तरी भास विक्रमला व्हायला लागला. तो म्हणाला, झोपू नका, झोपू नका. आणि तो इकडे तिकडे बघायला लागला. तो एकदम जोरात ओरडला, पुष्कर, रघुराज, त्या खिडकीतून खाली उतरा. ती तुमच्या मागेच बाहेरच्या बाजूने लटकलीये. आम्हाला तर पहिले काहीच कळलं नाही काय झालंय ते. आणि आम्ही जी जोरात उडी घेतली तिथून ते थेट 4-5 फूट लांब आम्ही आलो. विक्रम ओरडायला लागला, जा तू, जा इथून. तो आम्हाला सांगायला लागला, ती जात नाहीये रे, ती तसेच लटकलीये बघ बाहेरून, आणि तिचं बाळ पण तिथेच लटकलंय. आम्ही तर जवळजवळ रडायला लागलो होतो, घाबरलो पण होतो. पण रघुराजने हिंमत केली. तो तिकडे पळत गेला आणि त्याने ती खिडकी जोरात लावली. विक्रम म्हणाला, कशाला असं केलंस, काही झालं असतं तर? रघुराज म्हणाला, अरे तुझ्या पुढे काय मोठं आहे? असं म्हणताच सगळ्यांच्या जीवात जीव आला आणि लक्षात आलं की विक्रमला आता आपल्यालाच वाचवावं लागणार आहे. दुसरा दिवस उजाडला. आम्ही घडलेला सगळा प्रकार काकींना सांगितला. काकी म्हणाल्या, ती बाई परत आली आहे. आम्ही म्हणालो, कुठली बाई? पण काकी काहीच बोलल्या नाहीत. आम्ही सारखं सारखं त्यांना विचारलं, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्या आपल्या रडायला लागल्या होत्या. आम्ही पण काही जास्त बोललो नाही. आम्ही तिथून निघालो. काका बाहेर आले. ते म्हणाले, या पुड्या घ्या आणि घराच्या सगळ्या बाजूला बांधून ठेवा. आम्ही बघितलं तर त्यांनी पण त्याच पुड्या त्यांच्या सगळ्या दारांना आणि खिडक्यांना बांधून ठेवल्या होत्या. ते म्हणाले, याने काही होईल का नाही मला माहीत नाही, पण आमच्या घराला याने काहीच त्रास होत नाहीये. पण आता ती त्याच घरात येते तर सांगता येत नाही. आम्ही त्यांचं ऐकलं आणि सगळ्या दिशेला त्या पुड्या बांधल्या. त्या पुड्या बांधल्याच्या नंतर काहीतरी घरात चांगलं होईल असं आम्हाला वाटलं होतं. 1-2 दिवस चांगले गेले आणि एका रात्री जेवण झाल्यावर आम्हाला पान खायची इच्छा झाली. म्हणून आम्ही म्हटलं की चला पान खाऊन येऊ. पानवाला अगदी जिना उतरला की लगेच समोर होता. भूषण म्हणाला, मी काही येत नाही, तुम्ही जा. विक्रम पण म्हणाला, मी पण नाही येत. आम्हाला थोडी काळजी वाटली. मी भूषणला म्हणालो की तू याच्याजवळच थांब, कुठेच जाऊ नको, आम्ही येतो थोडं खाली जाऊन. आम्ही निघालो आणि खाली पान खायला आलो.
रात्रीचे 12 वाजले होते. आम्ही पान खाल्लं आणि अचानक रूममधून ओरडण्याचा आवाज आला. आम्ही हादरलोच. सगळे घाईघाईत पळत सुटले. रूमकडे जायला लागलो. दार उघडच होतं. आम्ही दार उघडलं. आतलं दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. भूषण त्याच्या जागेवर पडलेला होता, अगदी निस्तेज. आणि विक्रम तर स्वयंपाकघर, बेडरूम आणि बाथरूमच्या लॉबीमध्ये पडलेला होता, अतिशय विचित्र अवस्थेत. जवळजवळ त्याच्या शरीराचा उलटा स्वस्तिक झाला होता. इतक्या विचित्र अवस्थेत तो खाली पडलेला होता. आम्ही खूपच घाबरलो. आवाज पण फुटत नव्हते तोंडातून. आम्ही त्याला उठवायला लागलो. तो उठतच नव्हता. आम्ही त्याला खूप हलवलं पण तो काही उठत नव्हता. आम्ही पाणी मारलं त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याने एकदम डोळे उघडले. आणि आमच्याकडे बघून तो अचानक हसला आणि आम्हाला म्हणाला, निघून जा इथून, इथे राहायचं नाही तुम्ही. असं म्हणून परत तो बेशुद्ध झाला. आम्ही रघुराजला फोन केला आणि त्याला त्याची गाडी घेऊन यायला सांगितलं. भूषणला पण पाणी मारून उठवलं. त्याला तर काहीच कळत नव्हतं. तो कस काय बेशुद्ध झालेला तेच त्याला माहीत नव्हतं. रघुराज त्याची झेन गाडी घेऊन आला. आम्ही सगळे खाली आलो. विक्रमला तसंच उचलून आणलं होतं. आम्ही गाडीत बसणार तेवढ्यात बाल्या म्हणाला, मी येतोच. असं म्हणून परत तो रूमच्या दिशेने वर जायला लागला. मी पण त्याच्या मागे मागे वर आलो. त्याने पावडरचा डबा घेतला आणि विक्रमच्या रूममध्ये ती पावडर पूर्ण पसरवून ठेवली. मी म्हटलं, हे काय करतोयस तू? तो म्हणाला, उद्या बघू सकाळी, तुला सांगेन मी काय केलंय ते. एवढं करून आम्ही दोघे खाली आलो आणि रघुराजच्या गाडीत बसून आम्ही निघालो. सकाळ झाली. बाल्या मला म्हणाला, चल रूमकडे जायचंय. मी म्हणालो, चल जाऊन येऊ आपण. मी आणि बाल्या आमच्या रूमकडे जायला निघालो. सकाळचे 10 वाजले होते. आम्ही पोहोचलो. काकींना आम्ही घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यांनी विचारलं, विक्रम कसा आहे आता? बरं वाटतंय ना त्याला? काही त्रास? आम्ही म्हणालो, नाही, पण तो बिथरलेला आहे खूप. काहीच कळत नाहीये त्याला. काकी म्हणाल्या, हो, इथे आधी पण एक कुटुंब आलं होतं. त्यातल्या एका लहान मुलाला पण खूप त्रास झालेला. इतक्यात काका मागून ओरडले, नको सांगू त्यांना सगळं. आधीच घाबरलेले आहेत ते. आणि तो विषय काढायचा नाही असं ठरलं आहे ना आपलं. मग आम्हाला काहीच कळलं नाही आणि काकी आत गेल्या. आम्ही रूममध्ये गेलो. रूम आहे तशीच दिसत होती. आम्ही विक्रमच्या खोलीच्या दिशेने गेलो. त्याचं दार पहिले तर उघडतच नव्हतं. मग आम्ही जोर लावून ते दार उघडलं आणि आत पाहतो तर काय, ते पाहून तर आम्ही दोघेही खूपच घाबरलो. बाल्याने जी पावडर टाकली होती त्यावर पावलांचे ठसे उमटले होते. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. आमच्या दोघांच्या डोळ्यात भीती जाणवत होती. आणि अजून एक भीतीदायक बाब म्हणजे त्या पावडरवर बाळाच्या पावलांचे ठसे देखील होते. हे पाहून आम्ही खूपच घाबरलो. आम्ही म्हणालो, विक्रम सांगतोय ते खरं आहे का? आणि आम्ही लगेच रघुराजच्या घरी जायला निघालो. काही दिवस रघुराजच्याच घरी आम्ही राहिलो. आमच्या घरी आम्ही आलोच नाही. एक दिवस काकीच तिथे आम्हाला भेटायला आल्या. काकींनी रघुराजला आवाज दिला आणि त्या आम्हाला भेटायला आल्या. काकांना हे माहीत नव्हतं. काकी म्हणाल्या, तुम्ही ती रूम सोडून द्या बाळांनो, नका राहू तिथे. तुम्हाला उगाचचा त्रास आहे तो. ते घर चांगलं नाही आहे. या आधी पण एक कुटुंब तिथे राहायला आलं होतं. नवरा बायको आणि त्यांचा लहान मुलगा. त्यांना पण काय झालं काय माहीत, पण त्यांनी पण एकाएकी घर सोडलं. त्यांचा लहान मुलगा कोणासोबत तरी त्या घरात खेळायचा म्हणे. म्हणजे कोणासोबत ते नाही माहिती. पण तो सांगायचा घरात की आता मी त्याच्यासोबत खेळणार आहे, मला त्रास नका देऊ. आणि तो मला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे खेळायला. त्या मुलाच्या आईला पण खूप भास व्हायला लागले होते. किचनमध्ये कायम भांडे खाली पडायचे आणि तिला घरात कायम काळ्या सावल्या दिसायच्या. असं म्हणून त्यांनी ते घर सोडलं. आम्ही सगळं ऐकून स्तब्धच झालो होतो. आम्हाला कळायला लागलं होतं म्हणून ती सगळी माणसं वेंगुर्लेकर यांना विरोध करत होती आणि ते घर उघडू देत नव्हते. पण त्यांनी पण पैशांच्या मोहापोटी ते घर उघडलं. काकी म्हणाल्या, ते घर एका मांत्रिकाने मंत्र मारून बंद करून ठेवलं होतं. पण तुमच्यासाठी ते घर परत उघडलं आणि ती मोकळी झाली. सुदैवाने तुम्हाला दुसऱ्यांना काही त्रास नाही झाला. तुम्ही ती रूम सोडून द्या, नका राहू तिथे. इतकं बोलून काकी निघून गेल्या. आम्ही सगळ्यांनी मिळून ती रूम सोडण्याचा निर्णय घेतला. आम्ही रूमवर जायला लागलो. आमचं सामान तिथून घ्यायचं होतं. आम्ही वर जाणार तितक्यात ती बाई आम्हाला दिसली, जी बाई गुपचूप येऊन त्या पडक्या विहिरीत काहीतरी येऊन फेकून गेली होती. ती तशीच डोक्यावरून ओढणी घेऊन सगळ्यांच्या नजरा चुकवत येत होती. तिने विहिरीत काहीतरी फेकलं आणि ती जायला लागली. पण ह्या वेळेला आम्ही सगळ्यांनी जाऊन तिला अडवलं. ती एकदम घाबरली आणि ओरडायला लागली. आम्ही तिला विनंती केली की हे काय करतेस तू, कशासाठी करतेस ते आम्हाला सांग. आणि एकाएकी विक्रम ओरडला, ती बाई तिथेच बसली बघा, त्या विहिरीवर बसली आहे. आणि घाबरायला लागला.
त्या दुसऱ्या बाईच्या लक्षात आलं. ती म्हणाली, तुला पण ती बाई दिसते का? विक्रम म्हणाला, कोणती बाई? तुम्हाला कुठली बाई दिसते? तर ती बाई म्हणाली, मला पण तीच बाई दिसते जी आत्ता तुला विहिरीवर बसलेली दिसते बाळाला घेऊन. आम्ही सॉलिड घाबरलेलो होतो, कारण आम्हाला कोणालाच काही दिसत नव्हतं. आम्ही एकमेकांकडे बघत होतो, पण त्या दोघांना मात्र ती बाई दिसत होती, ते पण बाळासोबत. ती बाई म्हणाली, तिला शांत ठेवण्यासाठीच मी या विहिरीत दर अमावस्येला नारळ टाकते. मला एका आजोबांनी सांगितलेलं, ते इथे नारळ विकतात कोपऱ्यावर. असे म्हणून ती बाई तिथून निघून गेली पटपट. आम्ही सगळे घाबरलेलो होतो. आम्ही पटापट वर गेलो. विक्रमला आत नाही नेलं आणि जमेल तितकं पटापट सामान पॅक केलं. काका काकींना नमस्कार करून आम्ही तिथून निघालो. सगळे लोक आमच्याकडे बघत होते. काहींना वाईट वाटत होतं, तर काही हसत होती. आम्ही जायला लागलो. तितक्यात एक आजोबा आमच्या समोर आले. ते रोज तिथे नारळ विकायचे. ते आमच्या समोर आले. अंगकाठीने ते सडपातळ होते, कपडे मळके होते, जरासे सावळे आणि जाड भिंगाचा चष्मा लावलेले. ते आम्हाला म्हणाले, निघाले सोडून? झाला त्रास? बोललो होतो त्या वेंगुर्लेकरला, नको उघडूस ते घर. माझी पोरगी खूप हट्टी आहे, ती नाही जायची तिथून. आम्ही एकदम दचकलो. काय, तुमची मुलगी? ते म्हणाले, हो, माझी मुलगी. त्या हरामखोर लोकांनी खूप अत्याचार केला तिच्यावर. ती पण त्याच घरात राहायची. या सगळ्याला कंटाळून तिने मागच्या विहिरीत तिच्या बाळासकट उडी मारून आत्महत्या केली आणि ते रडायला लागले. आम्ही खूपच घाबरलो. ते म्हणाले, जाता जाता एक काम करा, त्या विहिरीत हे नारळ फेकून जा, म्हणजे तिला शांतता मिळेल आणि ती तुमच्या मागे नाही येणार. विक्रम एकदम हो म्हणाला. त्याने ते नारळ विकत घेतलं आणि त्या विहिरीच्या दिशेने जायला लागला. त्याला ती बाई तिथेच बसलेली दिसली बाळासकट. तो हिम्मत करून पुढे गेला. त्याने ते नारळ विहिरीत टाकलं आणि तिने त्याच्याकडे डोळे उघडून बघितलं आणि परत डोळे लावून घेतले, कारण तिला कळलं होतं की हे आता निघून जाणार आहे तिथून. त्यामुळे तिने त्रास नाही दिला. तो ते नारळ फेकून आला आणि आमचं सामान आम्ही घेऊन निघालो. जाता जाता वेंगुर्लेकर यांना त्यांच्या घराची किल्ली दिली आणि जे पैसे आहेत ते पण ठेवून घ्या तुमच्याकडे, असं सांगून आम्ही निघालो, परत त्या दिशेला कधीही न येण्यासाठी.